रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला श्रीयाळ षष्ठी म्हणजे श्रीयाळ शेठ राजाची जी कथा आहे ती ऐकवणार आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महान राजे महाराजे होऊन गेले. मग ते राजे इतके दानी पुण्यशील, मग ते हरिश्चंद्र असेल, हरिश्चंद्र तारा राणी, वाहे डोम्या घरी पाणी, स्वप्नात राज्य दिलं विश्वामित्राला आणि सकाळी येऊन त्याने सांगितलं मला स्वप्नात राज्य दिले द्या. दिलं, पाणी सोडलं, गेलं. काय शिबीराजा, हरिश्चंद्र हे मोठे मोठे अनेक आपण त्याच्यावर व्हिडिओ केलेले आहेत, जरूर ते ऐकत चाला. तेव्हा रंतीदेव नावाचा एक राजा आहे. प्रवचनामध्ये पत्रम पुष्पम फलम तोयम या श्लोकावर व्याख्यान करत असताना त्या रंतीदेवाची कथा मी सांगत असतो. अतिशय उदार राजा रंतीदेव. तेव्हा असे एक महान राजे होऊन गेले. त्यापैकीच हा एक राजा, असाच महान राजा शिवभक्त श्रीयाळ सेठ त्याचं नाव. श्रीयाळ सेठ म्हणजे तो वाणी होता, व्यापारी महान होता आणि तो इतका मोठा होता की श्रीयाळ श्रेष्ठ राजा असं पुढं त्याला नाम अभिधान झालं. म्हणजे इतक्या उच्च नावाला आणि त्याच्या उदारतेमध्ये तो पोचला. आणि बिदरचा जो राजा होता आदिलशहा, त्या काळातली तो प्रसंग आहे. त्या काळामध्ये खूप दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये लोक त्राही भगवान झाले. तर त्या श्रीयाळ शेठनी सगळं आपल्याजवळ होतं ते धन धान्य वगैरे सगळ्या गोरगरिबांना पीडितांना वाटून टाकलं. केवढा तो राजा, दया. आणि ते पाहिल्यानंतर तो जो आदिलशहा राजा होता, बादशाह होता, त्यांनी त्याला बोलून घेतलं आणि दरबारामध्ये त्याला सत्कार त्याचा केला आणि त्याला सांगितलं मी प्रसन्न आहे, माग तुला काय पाहिजे. तेव्हा तो श्रीयाळ शेठ म्हणाला मला आऊट घटकेचं राज्य द्या, राज्यपद द्या, म्हणजे 3.5 तास जवळजवळ, आणि मग मी तुमचं परत करीन. तेवढं राज्य मला सत्ता द्या आणि मला दान पुण्य करू द्या. आणि त्या राजाने त्याप्रमाणे दिलं. दिल्यानंतर त्याने इतकं दान पुण्य केलं तेवढ्या वेळेमध्ये, कारण 1 तास उरला खटवांग रायासे भाग्य दशा कैशी प्राप्त झाली. ज्याला काही करायचं आहे ना तो थोड्या वेळातसुद्धा खूप काही करून जातो, आणि ज्याला काही करायचं नाही ना, आळशी गंगाराम आयुष्यभर काही करत नाही. खातो झोपतो उठतो पुन्हा खातो झोपतो, जांभळ्या देतो झोप घेतो, एवढं देव घेऊ चालू असते. असे लोक आहेत, ते काही करू शकत नाही. असा तो महान राजा, अशी त्याची ती कथा आहे. दुसरी एक कथा त्यांची फार हृदयद्रावक अशी कथा आहे आणि ते शिवलेल्या अमृतामध्ये ही कथा आलेली आहे. ती कथा पण ऐका. आज ऐकणं, श्रवण करणं एथ मोक्षा हे ऐता श्रवणाची माझी. अशा कथा आणि अशा उदारतेच्या कथा ऐकल्यावर आपल्याला प्रेरणा मिळते, आनंद मिळतो आणि या पुण्यशील राजांच्या कथा ऐकूनच आपल्याला पुण्य मिळतं. अशी शिवलीला अमृतात आलेली कथा या श्रीयाळ शेठची कथा आहे का. त्यांची पत्नी चांगुणा आणि त्यांना एकुलते एक चिलिया बाळ, एकच मुलगा, आणि ते अगदी आनंदाने राहत असताना त्यांचं जे औदार्य असायचंच, आलेल्यांना अन्न देणं, जेवण घालणं, पाणी देणं, आपल्याजवळ जे काय असेल ते त्यांना प्रेमपूर्वक देणं. आणि असं इतकं ते, आणि तो महान शिवभक्त तो श्रीयाळ सेठ. भगवान शंकरालाच असं वाटलं की आता आपला हा भक्त जो आहे त्याची परीक्षा घ्यावी, आणि म्हणून भगवान शिवानी एका साधूचं रूप घेतलं आणि आला अलख निरंजन, अलख निरंजन 2दा-3दा हाक मारली आणि भिक्षान देही. तर चांगुणाने त्या साधूला आत बोलवलं, बसा बसा महाराज. पाणी दिलं आणि आपली काय सेवा करू आम्ही, आपला भोजन बिजन हवं आहे का. कारण कोणाला जीव घातल्याशिवाय पाणी दिल्याशिवाय हे केल्याशिवाय ते राहतच नव्हते. आग्रह करायचे, प्रेमाने ते म्हणायचे की तुम्हाला आम्ही देऊ शकतो. तर त्याला परीक्षाच घ्यायची होती. मग तो साधू म्हणाला हो मला भोजन पाहिजे. आपलं काय आवडतं साधू महाराज. म्हणले मांसाहार पाहिजे.
मनुष्याचा मांसाहार पाहिजे. अरे बापरे, नरमांस भोजन पाहिजे म्हटल्यावर सांगून तर एकदम हादरलीच की हा काय वेगळाच प्रकारे. त्याने त्या सिराळ सेठला तिने विचारलं पतीला. तो म्हणला अतिथी परत जाऊ द्यायचा नाही, आपलं कर्तव्य आहे, आपलं पुण्य घेऊन जातो आणि आपलं जे ठरले तत्त्व आहे त्या तत्वाला बाध येईल. गृहस्थ आश्रमाचं परम कर्तव्य आहे. जसं अतिथी देवो भव, हे जे 4 देव आहेत ना, मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि अतिथी देवो भव आणि आचार्य देवो भव, त्यापैकी अतिथी हा देव असतो. त्यामुळे साधू महाराज म्हणतायत ना, हरकत नाही म्हणाले. मग कोणाचं अन्न मारायचं, कोणाचं नर मांस द्यायचं? तर मग त्यांनी त्या चिल्या बाळाकडे नजर टाकली. चिल्या बाळ खेळत होता तो आणि झालं त्या दोघांनी एकमेकाला खुणवलं आणि याचं मांसाहार आपण तेवढंच आपल्या हक्काचं आहे आणि मग झालं. आणि त्या चिलियाला त्या बाईने आत नेलं आणि त्याला त्या कोयत्याने त्या जो सुराबिरा होता त्यांनी धड वेगळं केलं आणि आपलं आठवण राहावे म्हणून मस्तक वेगळं ठेवलं आणि शरीराचा मांस भोजन केलं आणि साधूला दिलं भोजन. तो म्हणले ते शिर बाजूला ठेवलं वाटतं तुम्ही, आणि साधूंचा अपमान झाला. तो उठला चालायला लागला. ते पुन्हा टांगण घातला. हो महाराज असं नका करू. नाही म्हणाले तर ते शिराचं सुद्धा पाहिजे. आणि ते बी उखळात घालून कुठून गाणं म्हणून वगैरे त्याने बऱ्याच अटी घातल्या. पण सगळ्या अटी त्याच्या त्या पद्धतीने त्या सांगुणाने केल्या आणि ते शिर कोटून ते करून मग सगळं मांस त्याला वाढलं. वाढल्यानंतर ते साधू म्हणजे भगवान शंकरच होते ते, आणि ते एकदम गंभीर झाले. म्हणले प्रसन्न आहे मी तुम्हाला, तुमची सत्वपरीक्षा आहे आणि तुम्ही त्याला परीक्षेला उतरलेले आहात. वरंब्रूही, मागा तुम्हाला काय पाहिजे. त्या बाईच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. म्हणले दात्याच्या डोळ्यातून पाणी येता कामा नये. तिने लगेच पटकन डोळे पुसले आणि म्हणाले मी पुत्रवती आहे, माझा एकुलतं एक बाळ गेलं आहे, तर मला पुत्रवतीत्व पाहिजे, म्हणजे मला माझं बाळ परत पाहिजे. अशा अर्थाने ती त्याला म्हणाली महाराज मला कृपा करा, असं तुम्ही प्रसन्न आहात तर मला एवढा वर द्या. हाक मार म्हणाले. चिलिया म्हणल्यावर ते धोड धावत आलं. आईच्या एकदम गळ्याला कवटाळलं आणि त्याला इतका आनंद झाला. तिने जय जयकार केला आणि भगवान शंकराने रूप प्रगट केलं, त्यांना आशीर्वाद दिला आणि शेवटी भगवान शंकराने त्यांना कैलासाला जागा दिली. असे ते सांगोना, असे ते श्रियाळ आणि असा तो चिलिया. धन्य धन्य असे राजे आणि ह्या असे राजे महाराजे होऊन गेले. आणि त्याच्यामुळे आपली धरित्री, आपली पृथ्वी आज तागायत चाललेली आहे. 5-10% लोक नास्तिक असतात, पण पुण्यवंत, परोपकार करणारे, दानधर्म करणारे असे लोक आजही आहेत. पूर्वी तर होतेच होते, आता थोडंसं खालावलेलं आहे. आता राजे महाराजे गेले, आता म्हणजे ती राजशाही गेली, आता लोकशाही आली. तर लोकशाहीतले राजे म्हणजे आमदार, खासदार, मंत्री, महामंत्री, हे सगळे हे आत्ताचे राजेच आहेत. तर हे राजे कसे आहेत, हे सगळे सरकारी सगळ्या सवलती त्यांना विमानं, त्यांना माणसं, त्यांना पोलीस बंदोबस्त, त्यांना मानधन, त्यांना त्यांचे पगार, त्यांचे आमदार खासदार जरी राहा तरी मरेपर्यंत त्यांना राखीव जागा, सगळ्या गोष्टी ज्या असतात ना, हे आत्ताचे राजे महाराजे अशा पद्धतीचे आहेत. आणि म्हणून नोकऱ्या करण्यापेक्षा राजकारणात शिरलं तर जास्त फायदा होतो, अशा अर्थाने सुद्धा आता लोक पाहायला लागलेले आहेत. पण पूर्वीचे राजा, हा 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 काय त्या शिबिराजाची कथा आहे, ते व्हिडिओ ऐका, हृदय अगदी भरून येतं. काय तो कर्ण होता. सांगितला तत्वतः सांगायचं असं की अशा प्रकारचे राजे महाराजे, त्यातलेच हे राजे, आणि आजचा सण त्याच्यासाठी आहे. आणि म्हणून सर्व स्त्रिया पुत्रप्राप्तीसाठी हा उपवास धरतात आणि आजची जी कथा आहे ती ऐकतात. आणि चौकामध्ये सगळ्या स्त्रिया गावातल्या जमतात आणि श्रीयाळ राजाचे एक मोठं असं राजवाडा केला जातो. त्याच्यामध्ये श्रीयाळ राजाची मूर्ती, मातीची मूर्ती वगैरे बसवल्या जाते आणि तो श्रीयाळ हे करून चांग भले करून सगळ्यांना हे करून वाजत गाजत फेर धरीत नदीवर नेऊन, गावाच्या आसपास जी नदी आहे तिथे नेऊन ते विसर्जित करतात. आणि मोठा सण आजही हा सण भारतीय संस्कृतीमध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने केला जातो. आपणही तो केला असेल, करत जा आणि याच्यामध्ये आपल्याला जे पुण्य मिळतं,
प्रेरणा मिळते आणि श्रवणाने एथ मोक्ष आहे ऐता श्रवणाची माझी असं म्हटलेलं आहे. आणि आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये कडेपठार म्हणून जी जेजुरी आहे त्या जेजुरीमध्येच हाच सण, पण इथे आता तो तसं नाव बदल असं नाव आलं, सक्रोबा म्हणून सक्रोबाची पूजा केल्या जाते. तोच तो सिरियाळ राजा. आणि मग प्रांतामध्ये त्याच्या वेगवेगळ्या प्रकाराने नावाने हा आजचा सण साजरा केला जातो. धन्य तो सिरियाळ, धन्य ती चांगोना, धन्य तो चिलिया. त्यांना नमस्कार करूया आणि आपला हा भाग संपूया. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत रहा, वाटेत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.